नमस्कार मंडळी. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्रातील महिलांसाठी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली आहे. या योजनेसाठी महिलांना पात्र ठरण्यासाठी काही कागदपत्रांची आवश्यकता आहे आणि म्हणून कागदपत्रे बनविण्यासाठी महिलांची राज्यातील तहसील कार्यालयाबाहेर मोठी गर्दी होत आहे आणि तसेच महिलांना कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यात तारांबळही उडत असल्याचं राज्य सरकारच्या निदर्शनास आलं आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील लाभार्थी महिलांना या योजनेचा सोप्या माध्यमातून लाभ मिळावा म्हणून बरेच बदल या योजनेमध्ये केलेले आहेत. तर मग कोणकोणते बदल या योजनेच्या अटीमध्ये केलेले आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये बघूयात. पहिला पॉइंट आहे, सदर योजनेत अर्ज करण्याची मुदत दिनांक 1 जुलै 2024 ते 15 जुलै 2024 पर्यंत ठेवण्यात आली होती. या मर्यादेत सुधारणा करण्यात येत असून आता सदर मुदत 2 महिने ठेवण्यात येत असून ती 31 ऑगस्ट 2024 पर्यंत लाभार्थी महिलांना अर्ज करता येईल. म्हणजेच या अगोदर 1 ते 15 जुलै पर्यंत महिला अर्ज करू शकणार होत्या, पण त्यामध्ये आता वाढ करण्यात आली असून 2 महिन्यापर्यंत महिला अर्ज करू शकणार आहेत आणि अर्ज करण्याची लास्ट डेट राहील 31 ऑगस्ट 2024. तसेच दिनांक 31 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना दिनांक 1 जुलै 2024 पासूनच दरमहा 1,500 रुपये आर्थिक लाभ देण्यात येणार आहे. म्हणजे ज्या महिला 31 ऑगस्ट पर्यंत अर्ज करणार आहेत त्यांना 1 जुलै पासूनच त्यांच्या अकाउंटला 1,500 रुपये जमा करण्यात येणार आहे. पुढचा पॉइंट आहे, या योजनेच्या पात्रतेमध्ये अधिवास प्रमाणपत्र आवश्यक असल्याचे या अगोदर नमूद करण्यात आले होते. आता लाभार्थी महिलेकडे अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्याऐवजी 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड किंवा मतदान ओळखपत्र किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा जन्म दाखला या 4 पैकी कोणतेही ओळखपत्र किंवा प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे. म्हणजेच या अगोदर या योजनेसाठी अधिवास प्रमाणपत्र आवश्यक होते, पण त्यामध्ये आता बदल करण्यात येऊन तुमचे 15 वर्षापूर्वीचे तुमच्याकडे रेशन कार्ड असेल तर तेही चालणार आहे, किंवा ते नसेल तर मतदान ओळखपत्र, आणि किंवा मतदान ओळखपत्र नसेल तर तुमचा शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र, आणि तेही नसेल तर तुमचा जन्म दाखला यापैकी कोणताही एक ओळखपत्र तुमच्याकडे असेल तर ते ग्राह्य धरण्यात येणार आहे. त्यानंतर पुढचा पॉइंट आहे, सदर योजनेतून 5 एकर शेतीची अट सुद्धा आता वगळण्यात आलेली आहे. या अगोदर 5 एकर शेती ज्यांना आहे त्यांनाच या योजनेचा लाभ घेता येणार होता. 5 एकर पेक्षा जास्त ज्यांना शेती आहे त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नव्हता, तर ती अट आता यामधून वगळण्यात आलेली आहे. पुढचा पॉइंट आहे, सदर योजनेत लाभार्थी महिलांचा वयोगट 21 ते 60 वर्ष वयोगट ऐवजी 21 ते 65 वर्ष वयोगट करण्यात येत आहे. या अगोदर 21 ते 60 वर्ष वयोगटातील महिलांनाच या योजनेचा लाभ घेता येणार होता, पण त्यामध्ये आता वाढ करण्यात येऊन 65 वर्ष वयोगटातील महिला सुद्धा या योजनेसाठी अर्ज करू शकणार आहेत. पुढचा पॉइंट आहे, परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषांबरोबर जर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचे जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल. म्हणजे ज्या महिलांचा जन्म परराज्यात झालेला आहे आणि त्यांचे पती महाराष्ट्रीयन रहिवासी असेल तर त्यांच्या पतीचा जन्म दाखला किंवा ते नसेल तर शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र आणि तेही नसेल तर अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे. पुढचा पॉइंट आहे, ₹2.5 लाख उत्पन्न दाखला उपलब्ध नसेल तर ज्या कुटुंबाकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड उपलब्ध असेल त्यांना उत्पन्नाचा दाखला प्रमाणपत्रातून सूट देण्यात येत आहे. म्हणजे ज्यांच्याकडे इन्कम सर्टिफिकेट नसेल आणि पिवळे व केशरी रेशन कार्ड उपलब्ध असेल तर त्यांना इन्कम सर्टिफिकेट नसेल तरीही चालणार आहे. आणि शेवटचा पॉइंट आहे, सदर योजनेत कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेला सुद्धा या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. या अगोदर फक्त विवाहित महिलांसाठीच ही योजना होती, पण त्यामध्ये आता बदल करून अविवाहित महिलांना सुद्धा या योजनेचा लाभ मिळणार आहे. म्हणजेच अविवाहित महिला जर 21 ते 65 वर्ष वयोगटातील असेल आणि त्या महिला या योजनेसाठी पात्र असेल तर त्या महिलांना सुद्धा या योजनेचा लाभ मिळणार आहे. तर फ्रेंड्स, अशा प्रकारे 7 महत्त्वपूर्ण बदल या योजनेमध्ये करण्यात आलेले आहेत. तुम्ही जर या योजनेसाठी पात्र ठरत असाल तर लवकरात लवकर या योजनेसाठी अर्ज करा आणि या योजनेचा लाभ घ्या.